देख पा रहे गणेश्वर शास्त्री जी प्रधानमंत्री आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आता अर्ज दाखल करण्यासाठी पोहोचलेले आहेत। आपण ही कार्यालयातली दृश्य पाहतो आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समवेत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ देखील पाहायला मिळत आहेत। वाराणसी मतदारसंघातून पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भाजपकडून उमेदवारी देण्यात आलेली आहे आणि त्यानंतर ते पुन्हा आपलं नामांकन जे आहे ते दाखल करतायत। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाराणसीमध्ये काल शक्ती प्रदर्शन केलेलं होतं आणि आज पुन्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आता आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। शक्ती प्रदर्शनासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह 12 मुख्यमंत्री आणि 18 केंद्रीय मंत्री वाराणसीत दाखल झालेत। ईश्वर की शपथ लेता सत्यनिष्ठा से प्रतिज्ञा करता कि मैं विधि द्वारा स्थापित भारत के संविधान प्रति सच्ची श्रद्धा और निष्ठा रखूंगा और मैं भारत की प्रभुता और अखंडता अक्षुण्ण रखूंगा। 2014, 2019 आणि 2024 अशा सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आता वाराणसीतून गेले 2 टर्म खासदार राहिल्यानंतर आता तिसऱ्यांदा त्यांनी आता खासदारकीसाठी आपला जो अर्ज आहे तो दाखल केलेला आहे। दरम्यान अर्ज दाखल करण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज गंगापूजन केलं आणि त्यानंतर कालभैरवाची आरतीही केली। अधिकचे अपडेट जाणून घ्या, सोमेश कोलगे आपल्यासोबत आहे। सोमेश, अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपला उमेदवारी अर्ज भरलेला आहे। नक्कीच दीपक, आज वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील सप्तमी आहे आणि ही सप्तमी म्हणजे गंगा सप्तमी म्हणून ओळखली जाते, जी उद्या सकाळी 4 वाजून पहाटे 4:19 पर्यंत असणार आहे। गंगा सप्तमीच्या दरम्यान गंगा पूजन केलं जातं आणि हा एक शुभ मुहूर्त समजला जातो। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काल मोठा भव्य रोड शो केला, त्यानंतर आज 12 मुख्यमंत्र्यांसह एनडीएच्या प्रमुख नेत्यांसह आणि 18 केंद्रीय मंत्र्यांसोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी अर्ज भरतात। त्यामुळे पंतप्रधान मोदींच्या सोबत जी माहिती मिळते त्यानुसार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आहेत। याचा अर्थ महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना देखील पंतप्रधान मोदींचा अर्ज भरण्यासाठी खास बोलवून घेतलं गेलेलं आहे। आपल्याला सर्वांना माहिती आहे की निवडणुकीच्या नियमानुसार ज्या लोकसभा मतदारसंघातून तुम्हाला निवडणूक लढायची असते त्या लोकसभा मतदारसंघातील 2 सूचक म्हणजे 2 प्रस्ताव देणारे तुमच्या नावाचा आणि 2 तुमच्या नावाला अनुमोदन देणारे असं एकूण 4 मतदारांनी तुमच्या अर्जासह प्रस्तावक आणि अनुमोदक म्हणून तयार राहायचं असतं। त्यानुसार नरेंद्र मोदींचे जे प्रस्तावक आहेत आणि जे अनुमोदक आहेत त्यांचा तपशील आपण लक्षात घेऊ शकतो। पंडित गणेश्वर शास्त्री ज्यांनी अयोध्येतील राम जन्मभूमी प्राण प्रतिष्ठेचा अभिजित मुहूर्त शोधला होता। बैजनाथ पटेल हे ओबीसी समाजाचं प्रतिनिधित्व करतात। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ते वाराणसीतील खूप जुने आणि ज्येष्ठ कार्यकर्ते आहेत। लालचंद्र कुशवाहा हे सुद्धा ओबीसी समाजाचं प्रतिनिधित्व करतात आणि दलित समाजाचं प्रतिनिधित्व करणारे संजय सोनकर अशा प्रकारे सोशल इंजिनिअरिंग पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपला अर्ज दाखल करत असताना सुद्धा प्रस्तावक आणि अनुमोदक यांच्या निवडीमार्फत केलेली आहे। भाजपच्या वाराणसीतील टीमने हे सगळे प्रस्तावक आणि अनुमोदक निवडलेत। हे सगळे जण आता जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये असणार आहेत। जिल्हाधिकारी कार्यालयात जी एकूण प्रक्रिया असते त्यानुसार प्रस्तावक अनुमोदक जिल्हाधिकाऱ्यांसमोर नाव सुचवतात। नंतर नरेंद्र मोदी आपला अर्ज वाचून दाखवतात, शपथ घेतात आणि नंतर मग ही अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण केली जाते। सोमेश, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल।